नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजचा हा ब्लॉग आपण मस्त पाऊस पडतोय, तर आज आपण घरीच आहे। तर मग आज आपण एक विचार केला, बाहेर न खाता, काही पाऊस पण पडतोय, मग जरा बाहेरचं न खाता घरीच काहीतरी बनवूया। तर आज मी घरी फ्रेंच फ्राईज बनवतोय। तर ते फ्रेंच फ्राईज कसे बनतात ते आपण बघू आणि तुम्हाला रेसिपी पण सांगेल। तर चला आता जरा थोडं सामान आणायला आलं, जे घरी नाही आहे ते, पाऊस पण थोडा पडतोय त्यासाठी। तर आता आपण चला सामान घेऊ, काय काय तुम्हाला दाखवतो। चला आता सगळं सामान घेतलेलं आहे आपण, आता घरी जाऊन तुम्हाला मी दाखवतो काय काय घेतलं आहे ते। चला घरी जाऊया आपण। आपण एवढ्या काही वस्तू आणलेल्या आहेत, बटाटा, लाल मिर्च पावडर, मेयोनीज, परत पेरी पेरी मसाला, सॉस आणि कॉर्नफ्लॉवर, एवढे प्रकार आणलेले आहेत। आणि मीठ मसाला काय लागेल आपल्या घरी आहे ऑलरेडी। आता आपण पहिले बटाटा कट करून घेऊ, त्यानंतर परत फ्रीजमध्ये पण ठेवायचं, त्यासाठी पहिले बटाटा कट करायला सुरुवात करूया। चला तर आता आपण पहिले बटाटा सगळा सोलून घेऊया, त्यानंतर कापायचं पण आहे त्यासाठी। तर पहिले बटाटा सगळा सोलून घेऊयात, चला लिओ। जसं की तुम्ही आता बघितलं, बटाटा आपण सोलला। तर आता आपण कापलेल्याची व्हिडिओ नाही दाखवणार, डायरेक्ट कट केलं आहे, आता डायरेक्ट आपण फ्रीजमध्ये टाकू। चला तर आपण असे छोटे छोटे पीस केलेले आहेत मस्त फ्रेंच फ्राईजसाठी। तर आता चला फ्रीजमध्ये ठेवायला मित्रांनो। तर आता हे फ्रीजमध्ये ठेवूया आपण, फ्रीजरमध्ये। ते फ्रीजरमध्ये डन झालेलं आहे मित्रांनो। आता आपण फ्रीजरमध्ये ठेवलेलं आहे, तर आता आपण थोडा अर्धा एक तासानंतर ते काढणार, तोपर्यंत ते फ्रीजरमध्येच ठेवायचं आहे जरा कडक होण्यासाठी। चला अर्ध्या तासानंतर भेटू। तर मित्रांनो आता बऱ्यापैकी टाईम झालेला आहे फ्रीजरमध्ये ठेवून, तर आता आपण काढणार त्या फ्रीजरमधून आणि चेक करणार कसं काय आहे ते। चला मित्रांनो हे थंड फ्रीजरमधून काढलेलं आहे। तर आता सगळे मसाले इकडे टाकून मिक्स करणार, मिश्रण करून मग परत तेलात फ्राय करणार। तर चला आता आपण मित्रांनो, आपण टोप घेतलेला आहे, बटाटा घेतलेला आहे आणि इथे सगळं आपलं सामान आहे, मीठ मसाला इकडे। तर आता आपण पहिले बटाटा आहे तो टोपात टाकून घेऊया, तर नीट बरोबर मिक्स पण करता येईल। तर आपण पहिले बटाटा टाकून घेतलेला आहे, तर आता कॉर्नफ्लॉवर टाकूया। तर पहिले कॉर्नफ्लॉवर टाकून घेऊ, थोडंसं टाकायचं, हाताने घे ना। तेल टाकून काढायला हो ते सांग बघ। हां बस बस, लई मिळणार तेल घेऊ गॅस पेटून घेऊ। तुम्ही बघू शकतात आपण आता इथे गॅस ठेवलेला आहे, त्याच्यात तेल होतं, उकडायला ठेवायचा कढईला। तर आता आपण पहिले मीठ टाकून घेऊया। चला सगळं आपण आता लाल मिरची टाकतोय तिखट लागण्यासाठी। आता काय करू,
तर आता आपण सगळं याचं पहिले मिश्रण करून घेऊया, सगळं एकसाथ मिक्स करूया. चला. तर मित्रांनो हे रेडी झालेलं आहे. तर आता आपण तेलात एक एक करून सोडणार. उडणार नाही ना पटकन. तर आता आपण तेलात टाकलेलं आहे मस्त की तेल पण कडक गरम झालं आहे. आता फ्रेंच फ्राईज पण आपले कडक लवकर होती. तर बाहेर मस्त पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि त्यात आपण फ्रेंच फ्राईज खायला बनवतो आहे. तर ते मजा खूप येईल. तर आता फ्रेंच फ्राईज कडक झाले पाहिजे मस्त कडक तेलात. बघूया लिओचं नाव घेऊन. लिओ काढायचं ना. हा मी खाली जर हे ठेवलं तर उलट तेल मध्ये मुरल. अरे ते नितळलं, तेल नितळलं. तू जाड्या पण लई केली. टाक मग. काय फ्री दिलं का ऋषी मॅगी मसाला? हा बस. पुढं पडल. अजून नाही खाली जात. काय नाही जात खाली ना पुढं म्हणून मी मगासून बंद करू का पॉज करू. मित्रांनो फायनली आपले फ्रेंच फ्राईज रेडी झालेले आहेत. ते तुम्हाला दाखवतो आणि कसे झालेत टेस्ट ते पण सांगतो. चला. तर हे आपले फ्रेंच फ्राईज मेयोनीज टाकलं. ह्या साईडला सॉस. प्लेट पण आपण शूटिंग म्हणजे ब्लॉग वगैरे बनवण्यासाठी खाण्याचा त्यासाठी डिश पण आपण एकदम भारीतली आणली डिझाईनची. तर आता टेस्ट करून तुम्हाला सांगूयात. चला. तर चला मित्रांनो आता टेस्ट करून बघूया मेयोनीज सॉस आणि फ्रेंच फ्राईज स्वतःच्या हाताने बनवलेले. एकदम मस्त झालेले आहेत मित्रांनो. तुम्ही पण घरी बनवा आणि घरी जर बनवले तर माझ्या इंस्टा आय डीला मेन्शन करा खाली इंस्टा आय डीची
इन्स्टा आय डी आहे त्याच्यावर. एकदम मस्त लागते. मी तुम्हाला मेन्शन बॅक पण देईल. घरी नक्की बनवून बघा. आणि जेवढं मी काय सामान दिलं ते सगळं त्यात टाका. तेवढंच की आपले कडक नाही झालेले, बस बाकी सगळं सेम आहे. तर व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. 1500 लवकरच आपले सबस्क्रायबर्स होणार आहेत. 1500 सबस्क्रायबर्स झाल्यानंतर नवीन चांगली एक व्हिडिओ बघायला भेटणार आहे तुम्हाला. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.